तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत युनिट 5 न्यूमेरिकल बेस ऑन कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता बघा, हा लेटेस्ट क्वेश्चन आहे 2024चा आलेला क्वेश्चन आहे. तर बघा, आपल्याला काय गिवन दिलेलं आहे, द आयडेंटिकल 1.2 kg कॉलर ए अँड बी स्लाइडिंग ऑन फ्रिक्शनलेस रॉड shown in figure. Knowing that the coefficient of restitution is E is equal to 0.65 and determine the velocity of each collar after impact. आता आफ्टर इम्पॅक्ट त्यांनी आपल्याला व्हॅल्युसिटी कॅल्क्युलेट करायला लावली. बघा, आता गिवन राईट करू आपण. आता कॉलर ए दिलेला आहे. कॉलर ए म्हणजे MA. MA त्याचं वेट किती दिलेलं आहे आपल्याला 1.2 kg, बरोबर. त्यानंतर बघा, सेमच वेट बीचं पण वेट सेम दिलेलं आहे, म्हणजे बीचं पण वेट दिलेलं आहे सेम त्यांनी MB इक्वल टू 1.2 kg, बरोबर. इथं वेट नेहमी kgमध्येच असलं पाहिजे, कारण आपल्याला मास पुट करायचा आहे. मास हा kgमध्येच असतो, बरोबर. आता बघा, त्यानंतर रॉड नोईंग अबाउट द कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, म्हणजे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन किती दिलेलं आहे E इक्वल टू 0.65. त्यानंतर आपल्याला इनिशियल व्हॅल्युसिटी यू किती दिलेला आहे आपल्याला, UA 5 मीटर पर सेकंद, आणि UB किती दिलेला आहे त्यांनी आपल्याला, UB किती दिलेला आहे 2 मीटर पर सेकंद. ओके, आता आपण ह्या व्हॅल्यू पुट करू आणि आन्सर काढू. चला, आन्सर आपण मी आन्सर व्हॅल्यू पुट करतो आणि आन्सर काढतो. बघा, मी खाली परत राईट करून घेतो. UA प्लस MB UB. ओके, चला, हेच इक्वेशन मी परत इथं राईट करून घेतो खाली. MA UA प्लस MB UB इक्वल टू MA VA प्लस MB VB. बघा, आता व्हॅल्यू पुट करा. MA आपल्याला मास काय दिलेला आहे, फर्स्ट MAचा मास म्हणजे मास किती 1.2 इंटू UA किती आहे 5 मीटर पर सेकंद म्हणजे 5 प्लस त्यानंतर MBचं सेम याचे 1.2 इंटू त्यानंतर UB किती दिलेलं आहे बघा, UB 2 मीटर. ओके, इक्वल टू सेम 1.2 इंटू VA ॲज इट इज प्लस आता MB किती दिलेलं आहे, MB 1.2 इंटू VA. आता बघा, इथं 1.2 आहे, इथं 1.2 आहे, इथं 1.2 आहे, इथं 1.2 आहे. 1.2 कॉमन निघाल, इथं काय येईल 5 प्लस 2 इक्वल टू बघा, इथं पण 1.2 कॉमन निघाल, इथं काय आला VA प्लस इथं VB येईल, काय आला VB. बघा, आता हा 1.2 हा 1.2 कॅन्सल झाले. इक्वेशन काय भेटलं आपल्याला, प्लस 5 प्लस 2 इक्वल टू 7. इथं काय आलं VA प्लस VB. हे इक्वेशन आलं फर्स्ट आपलं. आता त्यानंतर सेकंड इक्वेशन बघा कसं काढायचं आहे आपल्याला. त्यांनी कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन E दिलेला आहे किती 0.65. तर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. तो फॉर्म्युला कसा बघा, E इज इक्वल टू मायनस VA मायनस VB अपॉन UA मायनस UB, बरोबर. हा फॉर्म्युला आहे. आता त्यानंतर आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करू. आता मी व्हॅल्यू पुट करतो बघा. E इक्वल टू किती आहे 0.65. ईची व्हॅल्यू 0.65 इक्वल टू मायनस VA ॲज इट इज VA मायनस VB अपॉन हे किती UA हा 5 मायनस UB 2 इक्वल टू किती आला 3. मी तर 3 राईट करतो, बरोबर. आता आपण आन्सर काढू. 0.65 इंटू आता हा मायनस लागल, कारण मायनस पूर्ण ब्रॅकेटला आहे ना, -3 होईल इकडं -3 इक्वल टू काय येईल VA मायनस VB. इकडं पण मायनस हा मायनस दोन्ही कॅन्सल होईल. बघा, आता 0.65 इंटू 3 किती आला आन्सर बघा 1.95 इज इक्वल टू VA मायनस VB. बघा, आता दोन्ही इक्वेशन आपण राईट करून घेऊ. मी इथं वर दाखवतो. इक्वेशन फर्स्ट आहे आपलं काय आहे VA प्लस VB इक्वल टू 7. सेकंड इक्वेशन काय आलं आपलं VA मायनस VB इक्वल टू 1.95. आता बघा, हे इक्वेशन मी आपलं कॅल्सीमध्ये पुट करू. शिफ्ट दाबून मोड दाबायचं, मोडमध्ये आपलं
मोडमध्ये आपले 5 नंबर दाबायचं इक्वेशन, त्यामध्ये 1 सिलेक्ट करायचा. आता हे दोन्ही इक्वेशन ते पुट करू. त्याचे कोइफिशियंट काय, व्ही एचा कोइफिशियंट इथं 1 बरोबर, इथं 1, इथं -1, इथं 1 आहे. चला आता पुट करू आपण. 1 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 7 सॉरी 1 इज इक्वल टू 1 इक्वल टू 7 झाले पुट करून. त्यानंतर खाली बघा 1 मायनस व्ही बी म्हणजे -1 इक्वल टू 1.95 बरोबर. हे आले आपले इक्वेशन. आता मी इक्वल टू करतो. इक्वल टू किती आले आपले बघा, व्ही ए किती आला 4.475 आणि दुसरं व्ही बी किती आला, हे मीटर पर सेकंद व्हॅल्यूसाठी. त्याच्यानंतर व्ही बी किती आला आपला 2.525 मीटर पर सेकंद. हे आले आपले आन्सर बघा, व्ही एची व्हॅल्यू आणि व्ही बीची व्हॅल्यू. सेम क्वेश्चनने खूप वेळेस रिपीट झालेला आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चनने खूप इम्पॉर्टंट आहे. आता फक्त इथं जर तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये आला तर इथं फक्त व्हॅल्यू चेंज होतील, हा व्हॅल्यू चेंज होतील. इथं यू एन यू बीच्या व्हॅल्यू, इथं फक्त वेट चेंज होईल, फक्त इथं वेट चेंज होईल. बघा खूप इझी क्वेश्चन आहे, तुम्ही सॉल्व करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.